मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते, विशेषतः मनोरमा खेडकर प्रकरणातली। मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। महाडच्या हॉटेलमधून मनोरमा यांना अटक करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे आणि आता मनोरमा खेडकरांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पण बघितलं की महाडच्या हॉटेलमधून आज सकाळीच मनोरमा यांना अटक करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्या प्रकरणी ही अटक करण्यात आलेली होती आणि आता मनोरमा खेडकर यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। शेतकऱ्यांना बंदूक दाखवून धमकावल्या प्रकरणी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आणि आता या प्रकरणातली एक मोठी अपडेट्स। पोलिसांकडून खरं तर 7 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मनोरमा खेडकर यांची मुळशी जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात पौड येथे वैद्यकीय तपासणी करण्यात आली। त्यांना महाडच्या पार्वती निवास या हॉटेलमधून अटक करण्यात आलेली होती आणि आता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी। प्रतीक्षा पारखी आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्यात। प्रतीक्षा, नेमके काय अपडेट्स? मनोरमा खेडकर यांना आज महाडमधून अटक करण्यात आलेली आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांना पौड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं। या अटकेनंतर त्यांची मेडिकल तपासणी झालेली आहे आणि त्यांच्या 307 कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता त्यांना पोलीस स्टेशनमधून न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। दोन्ही वकिलांकडचा युक्तिवाद हा संपलेला आहे। मनोरमा खेडकर यांनी ही पिस्तूल का दाखवली, ती जागा ज्या पिस्तुलाच्या धाकावर त्यांनी शेतकऱ्यांना जी बळजबरी केलेली आहे जमीन बळकवण्याबद्दल, ती जमीन नेमकी कुणाची, या सगळ्या गोष्टींची शहानिशा करणं खरं तर गरजेचं आहे आणि खरंच शेतकरी आणि मनोरमा यांच्यामध्ये काय वाद झाला होता या गोष्टीची पण पडताळणी करणं बाकी आहे। याच्यासाठी आता मनोरमा यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे, 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। परंतु आता त्यांना आता पुणे ग्रामीणच्या इथल्या पौड पोलीस स्टेशनच्या इथल्या न्यायालयीन पोलीस कोठडीमध्ये नेण्यात आलेला आहे आणि पुढची प्रक्रिया आता पोलीस करत आहेत। मात्र ज्या प्रकारे हे प्रकरण समोर आलेलं आहे आणि त्यांना हे पिस्तूल का वापरलं याच्यासाठी कारणे दाखवा नोटीस ही बजावली होती, मात्र त्याच्यानंतर मनोरमा खेडकर या गायब झाल्या होत्या आणि त्यांना शोधण्यासाठी पुणे ग्रामीणची 5 पथकं ही रवाना झाली होती आणि जवळजवळ 5 ते 6 दिवसानंतर मनोरमा खेडकर या पोलिसांनी त्यांना पकडलेला आहे महाडमधून आणि मग त्याच्यानंतर त्यांच्यावर न्यायालयीन खटला दाखल करण्यात आला होता। सौरभ, प्रतीक्षा, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊच। तुर्तास धन्यवाद।